हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेवांची वैशिष्ट्य पाहिलो आणि व्यवसाय सेवेचे प्रकार पाहिलो. त्यामध्ये व्यवसाय सेवेचे एकूण प्रकारांपैकी आज आपल्याला पहिला प्रकार बँकिंग पाहायचं आहे. आता आपल्या सगळ्यांचं अकाउंट किंवा खातं बँकेमध्ये असतं, बट आपल्याला तीच बँक माहिती असतं. त्याच्याबरोबर त्याच्या आजूबाजूचे काही बँकांची नावे आपल्याला माहिती पण आहेत किंवा ते काय काम करतात, कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्याबद्दल पण माहिती नसतं. बट आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल आपण जाणून घेऊया. विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल नोट्स शो करते. आता नोट्स शो करायचं मेन रिझन आहे की शॉर्ट मध्ये मी इथे सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही पण ऍज इट इज लिहून घेऊ शकता. म्हणजेच काय, आता हे कीवर्ड्स आहेत, एवढं लक्षात ठेवून त्याच्या मागे पुढे काय येतं ते समजलं तर संपलं. आपल्याला आपलं थेअरी जे असतं याच पद्धतीने कव्हर करायचं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल अर्थ आणि व्याख्यामध्ये तुम्ही पाहू शकता. फर्स्ट पॉइंट आहे, बँक हा शब्द कुठून आलेला आहे, तर बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. तर बँक काय काम करते, तर बँक ठेवी स्वीकारत असते आणि कर्ज देत असते. सर्वसामान्य लोकांकडून ठेवी गोळा करत असते आणि गरजू लोकांना कर्ज स्वरूपात पैसे देत असते. ओके, नेक्स्ट वन आहे, बँक हे सगळं काम कस काय करत असते, ठेवी कस काय स्वीकारते, कर्ज कस काय देते, कारण बँक ही एक वित्तीय संस्था आहे. त्यालाच आर्थिक संस्था असं म्हणतात. ओके, इथपर्यंत समजलं. बँक वर्ड हा कुठून आला, बँक हा टर्म कसा झाला, तर बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. बँक काय करते, ठेवी स्वीकारते आणि कर्ज देते. आणि त्याचबरोबर बँक ही एक वित्तीय संस्था आहे, बँक ही एक आर्थिक संस्था आहे. ओके, आता ही जी डेफिनेशन इथे तुम्ही पाहताय स्क्रीनवरती, तर ती डेफिनेशन तुमच्या बुक मधलीच आहे. तीच डेफिनेशन इथे मी लिहिलेली आहे. सो त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सॉरी, भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949. ठीक आहे, भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 हा कायदा वेगळा आहे. आणखीन एक याच्यासारखाच असणारा कायदा आहे, तो पण वेगळा आहे. म्हणजेच काय, सेम कोणताही कायदा नाही. तुम्ही म्हणाल मॅडम इथे बँकिंग नियमन कायदा 1949 दाखवतंय, बट स्क्रीनवरती आणखीन एक कायदा दिसतोय खाली, ते सेम आहे का? तो कायदा म्हणजे हा भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934. दोन्ही कायदे वेगवेगळे. सो हा कायदा काय म्हणतो, भारतीय बँकिंग नियमन कायदा हा कायदा काय म्हणतो, तर या कायद्यानुसार जी संस्था कंपनी कर्ज देण्यासाठी, जी संस्था किंवा कंपनी कर्ज देण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी लोकांकडून मागता क्षणी ताबडतोब वा मुदतीप्रमाणे परत करण्यासाठी ठेवी स्वीकारते. कर्ज देण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी लोकांकडूनच ठेवी स्वीकारत असते. म्हणजेच काय, एखादी बँक ज्या वेळेस बँकेकडे पैसे असतात त्यावेळेसच ती लोन देऊ शकते. असं नाही की आता बँक कर्ज देते याचा अर्थ स्वतःच्या घरचा पैसा जो असतो, स्वतःची पर्सनल इस्टेट जे असते ते वापरणार का, नाही. जे सर्वसामान्य लोक किंवा व्यापारी लोक जे बँकेमध्ये त्यांचे पैसे ठेवत असतात तेच पैशांचा उपयोग ते कर्ज देण्यासाठी करत असतात किंवा इन्व्हेस्टमेंट करत असतात. ओके, या ठेवी परत करण्यासाठी ठेवी स्वीकारले आणि आपण दिलेल्या ठेवी स्वीकारतात आणि आपल्याच पैशातून कर्ज देत असतात. असं नाही की आपले पैसे तिकडे देतात म्हणजे आपण मागल्यानंतर आपल्याला देणार नाही, आपण मागल्यानंतर आपले पैसे आपल्याला मिळतात. कारण बँकेचे जे ग्राहक असतात, एक दोन व्यक्ती नसतात, असंख्य ग्राहक बँकेचे असतात. ओके, तर आपण दिलेले ठेवी जर आपल्याला परत पाहिजे असेल तर ते वेगवेगळ्या सुविधेमार्फत घेता येतं. आपण रोख कॅश घेऊन सुद्धा घेऊ शकतो किंवा चेकद्वारे, धनादेशद्वारे किंवा ड्राफ्ट मसुदा तयार करून सुद्धा आपल्याला दिल्या जातं. अशा विविध प्रकारे आपले पैसे आपल्याला परत घेता येतात. नेक्स्ट वन आहे, आता इथपर्यंत समजलं, अर्थ समजलं, व्याख्या समजलं. व्याख्या पण इझी आहे, अर्थ पण इझी आहे. अर्थमध्ये काय पाहिलं, बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. बँक हा शब्द बँको या फ्रेंच वर्ड पासून आलेल्या शब्दापासून आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर ठेवी स्वीकारते आणि कर्ज देते. त्याच्यानंतर पाहिलं बँक ही एक वित्तीय किंवा आर्थिक संस्था आहे, डेफिनेशन. ओके, तर आता प्रकार पाहतोय आपण.
पहिला प्रकार आहे मध्यवर्ती बँक. पहिला प्रकार कोणता आहे, जसं की तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहू शकता, मध्यवर्ती बँक. ॲज इट इज बुक मध्ये पण सेम आहे. तुमच्या बुक मध्ये तुम्ही म्हणताल मॅडम तुमच्या मनाने सांगताय का, नाही, हे पाहू शकता तुमची बुक पण तुम्हाला शो करते, बुक मध्ये पण सेम तेच आहे. जसं की आता स्टार्टिंग फर्स्ट पॉइंट, मध्यवर्ती बँकेला केंद्रीय बँक म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. मध्यवर्ती बँकेला सेंट्रल बँक म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. हा असेल आपला फर्स्ट पॉइंट. मध्यवर्ती बँक, केंद्रीय बँक सेम. नेक्स्ट वन आहे आता, प्रत्येक देशामध्ये स्वतःची त्याची मध्यवर्ती असते. जसं की भारतामध्ये RBI ही त्याची स्वतःची मध्यवर्ती बँक आहे, त्यालाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे म्हणतात. आता भारताची सेपरेट बँक असल्यानंतर अमेरिकेची वेगळी, श्रीलंकेची वेगळी, त्यांच्या देशामधील त्यांची स्वतःची मध्यवर्ती बँक असते. जसं भारतामध्ये RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. तर याची स्थापना कधी झाली, RBI ची स्थापना कधी झाली, तर भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, वरचं होतं ते नियम होतं, नियमन होतं. आता पाहतोय आपण अधिनियम, दोन वेगवेगळे कायदे. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम कायद्याअंतर्गत 1934 नुसार RBI ची स्थापना, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली, 1935 मध्ये झाली. कधी, 1935. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारण्यात येतं, लक्षात ठेवायचं. RBI ची स्थापना 1935 ला झाली. नेक्स्ट वन आहे आता, RBI काय काय कामे करते. सो फर्स्ट काम आहे RBI चं, आर्थिक धोरण ठरविते. आर्थिक धोरण ठरविते म्हणजे एक्झॅक्टली काय करते, आता सरकारसाठी, गव्हर्नमेंटसाठी शासनाचं आर्थिक धोरण, इकॉनॉमिक पॉलिसी ठरवण्यामध्ये RBI हेल्प करत असतं. सेकंड आहे बँकर म्हणून काम करते, तर सरकारला पाहिजे तेव्हा निधी पुरवण्याचं काम सुद्धा RBI करत असतं, मध्यवर्ती बँक करत असते. नोटा जारी करते किंवा छापते. RBI द्वारे सर्व चलनी नोटा छापण्यात येतात, सर्व चलनी नोटा जारी करण्यात येतात. तिथलं सोर्स आहे, जो नोटा कुठून तयार होतात, तर RBI थ्रू, मध्यवर्ती बँक नोटा छापण्याचं काम करत असतं. आणि सर्व बँकांची शिखर बँक म्हणून मध्यवर्ती बँक काम करत असते. शिखर बँक कसं काय म्हटलेलं आहे, तर भारतामध्ये RBI ला सोडून जेवढे काही बँक आहेत त्याच्यावरती नियमन करण्याचं, निरीक्षण करण्याचं, त्या सर्व बँकांचे कामकाज पाहण्याचं काम मध्यवर्ती बँक करत असतं. कोण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे चालवल्या जातं. हे होतं तुमचं फर्स्ट प्रकार. सेकंड प्रकार आहे आता व्यावसायिक बँक. सेकंड प्रकार आहे व्यावसायिक बँक. आता ही बँक काय काम करते, तर आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये भर पाडण्यासाठी, भूमिका बजावण्यासाठी व्यावसायिक बँक कार्यरत असते. व्यावसायिक लोकांसाठी ती कामं करत असते किंवा सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा कामे करत असते. ठीक आहे. RBI मध्ये कोणाचं अकाउंट आहे असं कोणी ऐकलंय का, अजिबात नाही. मग सर्वसामान्य लोकांचं आणि व्यावसायिक लोकांचं अकाउंट असू दे, खातं असू दे, सर्व कामे व्यावसायिक बँकांद्वारे चालवल्या जातात. आता पहा इथे फर्स्ट वन सांगितले, आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये भर पाडण्यासाठी ही बँक तत्पर असते, भूमिका बजावत असते. ओके, तर व्यावसायिक बँका दोन प्रकारचे कार्य करते. प्रथम आहे प्राथमिक कार्य आणि सेकंड वन आहे दुय्यम कार्य. प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य हे आपण डिटेल मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. ओके, तर व्यावसायिक बँका सुद्धा 3 गटांमध्ये विभागलेल्या आहेत. किती गट आहेत, किती गट आहेत व्यावसायिक बँकांचे, 3 आहेत. फर्स्ट वन आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँक. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजे काय, पब्लिक सेक्टर बँक. तर म्हणजे जास्तीत जास्त भांडवल हा कोणाच्या ताब्यात असतो, तर सरकारच्या ताब्यात असतो. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा भांडवल हा, जास्तीत जास्त भांडवल सरकारच्या ताब्यात असतं, शासनाच्या ताब्यात असतो. त्याला सार्वजनिक क्षेत्रातील बँक असे म्हणतात. तर एक्झाम्पल काय असणार आहे, BOI, बँक ऑफ इंडिया किंवा SBI, सगळ्यांना माहितीये अशी बँक. एकच मिनिट द्या हा, इथे SBI राहिलं, इथे SBI करूया आपण. सगळ्यांना माहितीये ती बँक, स्टेट बँक ऑफ
इंडिया. BOI आणि SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. सेकंड जो प्रकार आहे खाजगी क्षेत्रातील बँक. खाजगी क्षेत्रातील बँक म्हणजे अशी बँक आहे जो भांडवल असतो तो एका व्यक्तीच्या किंवा व्यापारी लोकांच्या मालकी हक्काचा असतो. सार्वजनिक बँकांमध्ये शासनाच्या मालकीचा असतो. खाजगी बँकांमध्ये व्यावसायिक लोकांच्या, व्यापारी लोकांच्या किंवा एका व्यक्तीच्या मालकीचा असतो. भांडवल काय? भांडवल मालकीचा असतो. तर त्याचे एक्झाम्पल काय आहेत? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ऍक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, NDCC बँक, खूप सारे असे बँक आहेत ते येतात खाजगी क्षेत्रातील बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत ते. ओके. आता लास्ट वन आहे परदेशी बँक. परदेशी बँक म्हणजे काय? तर स्थापना दुसऱ्या देशामध्ये झालेली आहे बट शाखा भारतामध्ये. स्थापना दुसऱ्या देशामध्ये, शाखा भारतामध्ये. म्हणजेच काय? अमेरिकेमध्ये फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे, स्थापना तिथे झाली बट त्याची एक शाखा, एक बँक इंडियामध्ये सुद्धा आहे, भारतामध्ये सुद्धा आहे. सो उदाहरण बघा, सिटी बँक, HSBC बँक आणि SCB बँक हे त्याचे एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि हे जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता ऍज अ आन्सर. ओके. थर्ड वन आहे सहकारी बँक. थर्ड वन कोणती आहे? सहकारी बँक. तर सहकारी बँक ही भारतीय सहकारी संस्था अधिनियमाअंतर्गत नोंदणीकृत झालेली आहे. अधिनियमाअंतर्गत नोंदणीकृत आहे. म्हणजेच काय? त्या ठिकाणी आधी सहकारी संस्थेला जर स्वतःची बँक खोलायची असेल तर त्यांना भारतीय सहकारी संस्था अधिनियमाअंतर्गत आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत नियमित आहे, नियंत्रित आहे. ओके. बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत म्हणजे काय? त्या कायद्याद्वारे ही बँक काम करत असते. ओके. तर ही बँक कोणत्या भागांमध्ये लोकप्रिय आहे? कोणत्या भागांमध्ये ही बँक मोठ्या प्रमाणात चालते? तर निम शहरी आणि ग्रामीण भागात. खेडोपाड्यांमध्ये सहकारी बँक तुम्हाला पाहायला मिळतात. लोकप्रिय कोणत्या भागामध्ये? निम शहरी. ठीक आहे. शहर नसलेलं निम शहरी म्हणजेच काय? ग्रामीण भागात, खेड्या गावामध्ये ही बँक प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर लोकप्रिय कोणत्या ठिकाणी हे पाहिलं तर ही बँक कोणाला कर्ज देते किंवा कोणाकडून ठेवी स्वीकारते? ती बँक आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक, शेतकरी आणि लघु उद्योगांना पतपुरवठा करण्याचं काम करत असते. ओके. आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक आणि शेतकऱ्यांना आणि लघु उद्योगांना पतपुरवठा किंवा वित्त पुरवण्याचं काम करत असते. तर याचे पण 3 गटांमध्ये विभागणी केलेले, 3 गटांवर, 3 स्तरावर हे बँका कार्यरत असतात. सो फर्स्ट वन आहे प्राथमिक पतसंस्था. ही बँक ग्रामीण भागामध्ये वसलेली आहे. खेड्यामध्ये ही बँक काम करत असते. ठीक आहे. छोट्या गावामध्ये प्राथमिक पतसंस्था ही बँक काम करत असते. तर जे निधी असती ह्या बँकेला सर्वसामान्य लोकांकडून किंवा या बँकेच्या सदस्यांकडून ठेवी स्वीकारत असते. नीट आहे का? प्राथमिक पतसंस्था ही ग्रामीण भागामध्ये काम करत असते. ठेवी कोणाकडून स्वीकारते? तर ठेवी त्या बँकेच्या सदस्यांकडून किंवा काय म्हणतात त्याला, गरीब लोकांकडून ते ठेवी स्वीकारत असतात. सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून ही बँक ठेवी स्वीकारते आणि कर्ज देण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँकेमार्फत निधी मिळवत असते. हे 2 बँका या बँकेला पैसे देत असतात. कोणते? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक ह्या 2 बँका प्राथमिक पतसंस्थेला पैसे देण्याचं काम करत असतात. अशा टाईपचं. ओके. डन. सेकंड वन आहे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ही जिल्हा पातळीवर काम करत असते. जे भांडवल असतं, ठेवी तिथल्या जिल्हा लेवलवरचे जे काही व्यक्ती असतात त्यांच्याकडून ठेवी स्वीकारतात आणि कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी बँकेकडून निधी मिळवण्याचं काम करते. ठीक आहे. कर्ज जर द्यायचं असेल, जर निधी पाहिजे असेल या बँकेला, तर ही बँक, राज्य सहकारी बँक, या बँकेला पैसे देत असते. लास्ट वन आहे राज्य सहकारी बँक. ही बँक
ही बँक राज्य स्तरावर स्टेट लेवलवर काम करत असते. राज्य स्तरावर ही बँक काम करत असते. हे जे दोन बँक आहेत, प्राथमिक पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या दोघांवरती लक्ष ठेवण्याचं काम राज्य सहकारी बँक करत असते आणि या दोन्ही बँकांना पैसे पुरवण्याचं काम करत असते, पैसे देण्याचं काम. साधं सिंपल लॉजिक क्विक रिव्हिजन करूया. प्राथमिक पतसंस्था गावामध्ये काम करत असते, ग्रामीण भागामध्ये असते. जे ठेवी स्वीकारत असते गावामधल्या लोकांकडून, शेतकऱ्यांकडून किंवा जे या बँकेचे सदस्य आहेत त्यांच्याकडून स्वीकारते आणि कर्ज देण्याच्या उद्देशाने पैसे कोणाकडून घेते, जर पैशांची आवश्यकता पडली तर या दोन बँकांकडून पैसे घेत असते. सेकंड वन आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ही जिल्हा पातळीवर काम करत असते. राज्य सहकारी बँकेकडून निधी मिळवत असते आणि या बँकेमध्ये ठेवी कोण ठेवतात तर या जिल्हा स्तरावरचे व्यक्ती असतात, जे सर्वसामान्य लोक असतात ते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवी स्वीकारत असतात. आणि लास्ट वन आहे राज्य सहकारी बँक. ह्या दोन बँकेचे कार्य ही बँक राज्य सहकारी बँक पाहत असते आणि या दोन बँकांना पैसे पुरवण्याचं काम करत असते. ही बँक राज्य स्तरावर काम करत असते, स्टेट लेवलला काम करत असते. समजलं? सहकारी बँक समजलं. नेक्स्ट आहे आता औद्योगिक विकास बँक. ही जी बँक आहे व्यावसायिक संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज प्रदान करत असतात. व्यावसायिक संस्था, जे व्यवसाय आहेत, जे बिझनेस आहेत, त्यांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज देत असते. तर त्या बँका कोणत्या कोणत्या असतील? IFCI, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी त्या बँकेचे एक्झाम्पल आहेत. तर ही बँक कोणते कोणते काम करते? फर्स्ट वन आहे विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी कम्प्युटरायझेशन, ठीक आहे, आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर त्या व्यवसाय संघटनेमध्ये व्हावा. जर एखाद्या व्यावसायिकाला विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी कम्प्युटरायझेशन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी जर कर्ज पाहिजे असेल, तो व्यावसायिक औद्योगिक विकास बँकेकडे जाऊन कर्ज घेऊ शकतो. सेकंड वन आहे ही बँक आणखीन काय काम करते तर समभागांची खरेदी करते. जे पब्लिक लिमिटेड कंपनी, सार्वजनिक मर्यादित कंपनी असतात, पब्लिक लिमिटेड कंपनी जे असतात ते समभागांची त्यांचे जे काही इक्विटी शेअर्स असतात ते विकायला काढलेले असतात. मग ते इक्विटी शेअर्स जर कोणी परचेस केलं नाही, नीट आहे का, सार्वजनिक मर्यादित बँका जे असतात, बँका आहेत कंपनी, ठीक आहे, सार्वजनिक मर्यादित कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी जे असतात, ज्यावेळेस त्यांना पैशांची आवश्यकता असते ते त्यांचे इक्विटी शेअर समभाग विकायला काढत असतात. ते जर समभाग कोणी खरेदी केलं नाही तर अशा वेळेस औद्योगिक विकास बँक समभागांची खरेदी करत असतात, इक्विटी शेअर्स परचेस करत असतात. अँड लास्ट वन आहे त्याचप्रमाणे कर्ज रोखे आणि बंधपत्रे खरेदी करतात. डिबेंचर्स आणि बॉन्ड सुद्धा खरेदी करण्याचं काम औद्योगिक विकास बँक करत असतात, खरेदी करतात आणि पैसे देण्याचं काम करत असतात. ओके, औद्योगिक विकास बँक समजलं. फिफ्थ वन आहे विनिमय बँक, त्याला एक्सचेंज बँक असे म्हणतात. जे कोणी विदेशी व्यापार करत असतील तर त्यांना परकीय चलन मिळवण्यासाठी मदत करणारी बँक किंवा पतपुरवठा करणारी बँक म्हणजे विनिमय बँक होय. त्याचे एक्झाम्पल आहेत बार्क्लेज बँक अँड बँक ऑफ टोकियो. ही बँक आहे. आता आयात निर्यात करणारे जे काही व्यापारी लोक असतात त्यांना परकीय चलन जर पाहिजे असेल तर ते एक्सचेंज करून देण्याचं काम विनिमय बँका करत असतात. फॉर एक्झाम्पल वित्त पुरवठा हे त्याचं पहिलं कार्य. त्यामध्ये पाहूया की एक्झाम्पल समजून घेऊया आता आपण. आता आपलं इंडिया जे आहे, ठीक आहे, इंडिया जे आहे आता अमेरिकेकडून, वन सेकंड, इंडिया जे आहे अमेरिकेकडून आपल्या मसाल्याचा पदार्थ, एखादा मसाला पदार्थ, आता मसाल्याचे पदार्थ खूप सारे पदार्थ आहेत, सो एखादा एक मसाल्याचा पदार्थ इंडिया मधून अमेरिकेमध्ये ट्रान्सपोर्ट होत आहे, ठीक आहे, आपण एक्सपोर्ट करत आहोत, निर्यात करत आहोत. अशा वेळेस जे काही मसाल्याचे पदार्थ असतील ते अमेरिकेवाले ठेवून घेतील, त्याच्या बदल्यात आपल्याला पैसे देतील.
मसाल्याचे पदार्थ आपण त्यांना विकतोय म्हणजे पदार्थ ठेवून घेणार, त्याच्या बदल्यात आपल्याला पैसे देणार. ठीक आहे, वस्तू विकल्यानंतर पैसे मिळतात. अशा वेळेस अमेरिकेची जी करन्सी आहे ती काय? डॉलर आहे. डॉलर भारतामध्ये चालतं का? डॉलर भारतामध्ये चालत नाही, कारण भारताचं चलन काय? भारताची करन्सी काय? रुपये आहे. मग अशा वेळेस इंडियामधले जे काही व्यापारी आहेत, मसाले पदार्थ विकणारे जे व्यावसायिक आहेत, ते काय करतात? माल विकतात, डॉलर घेतात आणि या विनिमय बँकेमध्ये जाऊन डॉलरचं एक्सचेंज करून रुपयामध्ये रूपांतर करत असतात. ठीक आहे, डॉलर घेतात, विनिमय बँकेमध्ये, एक्सचेंज बँकेमध्ये जातात, डॉलर त्यांना देतात, त्यांच्याकडून रुपया घेत असतात. याला म्हणतात विनिमय बँक, याला म्हणतात एक्सचेंज बँक. आणखीन त्याच्यानंतर ही बँक आणखीन काय काय काम करते, तर ही जी बँक आहे ती पतपत्र देणे, ही बँक, 1 सेकंड, पतपत्र देणे याला लेटर ऑफ क्रेडिट असं म्हणतात. पतपत्र देणे याला लेटर ऑफ क्रेडिट म्हणतात. ही सुविधा सुद्धा विनिमय बँकेमार्फत दिली जाते. याला शॉर्ट मध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंज असं समजू शकतो, लेटर ऑफ क्रेडिट. ओके, त्याच्यानंतर थर्ड वन आहे विनिमय बिलाची सूट म्हणजे डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. हे सुद्धा तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज मध्ये आहे. याची सुविधा सुद्धा विनिमय बँकेद्वारे दिली जाते. अँड लास्ट आहे लाभांश, व्याज आणि नफा इत्यादी खात्यावर पाठविण्याचं काम विनिमय बँक करत असते. डिव्हिडंड असो, इंटरेस्ट असो, प्रॉफिट असो, ते सर्व तुमच्या खात्यावर पाठवण्याचं काम करत असते. अँड 6 आहे प्रादेशिक ग्रामीण बँक, रिजनल रूरल बँक. या बँकेची स्थापना 1975 मध्ये झाली. इथे नोट्स मध्ये तुम्ही पाहू शकता. या बँकेची स्थापना कधी झाली? 1975 मध्ये झाली. प्रायोजकत्व किंवा प्रायोजित म्हणलं तरी काही फरक पडत नाही. स्पॉन्सर, प्रायोजित म्हणजे काय? स्पॉन्सर. ओके, तर ही जी प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, या बँकेला स्पॉन्सर कोण करतं? तर सार्वजनिक बँका या बँकेला स्पॉन्सर करत असतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँका कोणत्या? BOI आणि SBI, बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, या सार्वजनिक क्षेत्रातील बँका प्रादेशिक ग्रामीण बँकेला स्पॉन्सर करत असतात. स्पॉन्सर काय तुम्हाला माहित आहे आता. ठीक आहे, तर सेकंड वन आहे आता, ही जी बँक असते स्पॉन्सर करावी लागते. या बँकेमध्ये स्पॉन्सरशिप असते या बँकेमध्ये. अशा वेळेस केंद्र सरकार हे 50% भांडवल, केंद्र सरकारचा जो काही भांडवलाचा हिस्सा असतो, ठीक आहे, प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये केंद्र सरकारचा 50% हिस्सा असतो आणि राज्य सरकारचा 15%. 15 असं झालेलं तिथं, एकच मिनिट द्या. राज्य सरकारचा किती? 15% आणि प्रायोजित बँका किंवा प्रायोजकत्व बँका म्हणजे नॅशनलाइज्ड बँका 35% त्यांचं भांडवल प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये असतं. ओके, नॅशनलाइज्ड बँका एकूण 12 बँका आहेत. त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, लक्षात ठेवायचंय फॉर युअर करंट अफेअर्स साठी. ओके, जनरल नॉलेज साठी. देन समजलं याच्यामध्ये काय लक्षात ठेवा? प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना 1975 ला झाली. प्रायोजकत्व किंवा प्रायोजित कोण करतं? तर स्पॉन्सर कोण करतं? तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका करत असतात. या बँकेमध्ये भांडवल केंद्र सरकारचा 50% असतो, राज्य सरकारचा 15% असतो आणि प्रायोजित बँकांचा 35% भांडवल प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये असतो. अँड लास्ट वन आहे ऍज इट इज. ह्या ज्या बँका असतात ठेवी कोणाकडून स्वीकारतात? तर ग्रामीण भागामध्ये, निम शहरीमध्ये हे बँका असतात, खेड्यागावांमध्ये हे बँका कार्यरत असतात. तेथील लोकांकडून, शेतकऱ्यांकडून, शेतमजुरांकडून ठेवी स्वीकारण्याचं काम करत असतात आणि त्यांनी दिलेल्या ठेवींमधून त्यांना पाहिजे असेल तेव्हा कर्ज सुद्धा प्रदान करत असतात. आता वेगवेगळे स्कीम साठी वगैरे शेतकरी या बँकेमधून कर्ज मिळवू शकतात. सबसिडी असू दे किंवा एखादा पेरणी यंत्र वगैरे घ्यायचं असेल, अशा वेळेस ही बँक मदत करत असते, शेतकऱ्यांना मदत करत असते. ओके, अँड नेक्स्ट वन आहे बचत बँक. 7th आहे बचत बँक. ही जी बँक आहे कोणाला? या बँकेचे जे काही ग्राहक असतात त्यांना बचतीची सवय लागावं म्हणून बचत बँकेमध्ये पैसे तुम्हाला ठेवावे लागतात, पैसे गुंतवावे लागतात. ठीक आहे,
तर ही बँक काय करते, तर तुम्ही दिलेले किंवा आपण सगळे बचतीची सवय लागावी म्हणून बचत बँकेमध्ये पैसे ठेवत असतो. पैसे खात्यामध्ये या बँकेच्या खात्यामध्ये पैसे ठेवत असतो. ती पैसे एकत्रित करत असते आणि जर कुणाला इच्छा असेल की आपले जे पैसे आहेत ते गुंतवावे, इन्व्हेस्ट करावे, तर ती बचत बँकेद्वारे ही सुविधा आपल्याला दिली जाते. याचं बेस्ट एक्झाम्पल पोस्टल सेव्हिंग बँक. पोस्टल सेव्हिंग बँक म्हणजे टपाल बचत बँक. याद्वारे आपण बचत करत असतो. कशाची? पैशांची बचत करत असतो. अँड लास्ट वन आहे, याचं काम काय आहे, तर कार्य बचत बँकासारखे असते. म्हणजेच काय, व्यावसायिक बँका असू दे किंवा इतर कोणत्याही बँका असू दे, त्यांचे सेम काम बचत बँक करत असते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आपण व्यावसायिक बँकांमधल्या एका बँकेमध्ये आपण बचतीसाठी पैसे ठेवलो. ती बँक ज्याप्रमाणे काम करते, ज्या पद्धतीने काम करते, बचत बँक सुद्धा त्याच्यासारखंच काम करत असते. ओके, बचत बँक झालं. नेक्स्ट वन आहे आता गुंतवणूक बँक, इन्व्हेस्टमेंट बँक. तर आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवते. जे गुंतवणूक बँकेचे ग्राहक असतात त्यांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. म्हणजे काय, जर तुमच्याकडे पैसे असतील तर त्या पैशांचा वापर तुम्ही कसा करायचा ते तुम्हाला सांगतात. ते पैसे तुम्ही आमच्याकडे द्या, आम्ही कुठल्या तरी कंपनीमध्ये आम्ही तुमचे पैसे गुंतवू, इन्व्हेस्ट करू, किंवा तुम्ही दिलेले पैसे आम्ही तुमच्या पैशाचे शेअर्स परचेस करू. जर प्राइस जास्त असेल, जर प्रॉफिट झाला तर तुम्हाला त्याच्यातला प्रॉफिट तुम्हाला देण्यात येईल. हे बँक काम करत असते. आता या बँकेचे ग्राहक कोण असतात, तर सर्वसामान्य व्यक्ती या बँकेचे ग्राहक नसतात. व्यावसायिक संस्थांमधील किंवा सहकारी संस्थांमधील जे काही व्यावसायिक लोक व्यावसायिक बिझनेसमॅन असतात, त्यांनीच गुंतवणूक बँकांमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. गुंतवणूक बँकेचे ग्राहक कोण असते, तर व्यावसायिक संस्था बिझनेसमन लोकांसाठी किंवा बिझनेस व्यवसायासाठीच ही बँक काम करत असते. विलिनीकरण अधिग्रहणाची सुविधा. विलिनीकरण म्हणजेच काय, मर्ज. ठीक आहे, मर्ज होण्यासाठी किंवा दोन अकाउंट एका ठिकाणी मर्ज करण्यासाठी किंवा ॲक्विजिशन अधिग्रहणाची सुविधा सुद्धा या बँकामार्फत आपल्याला दिली जाते. लास्ट वन आहे थेट व्यवहार नाही, म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींसाठी ही बँक नाही. ही बँक कोणासाठी काम करते, तर व्यावसायिक संस्थांसाठी, सहकारी संस्थांसाठी ही बँक काम करत असते. कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे काही ट्रान्झॅक्शन असतात खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यांचं उलाढाली खूप जास्त असतात, टर्नओव्हर खूप जास्त असतं, त्यांच्याकडे भांडवल खूप जास्त. ओके, नेक्स्ट अँड लास्ट आहे विशिष्ट बँक. विशिष्ट बँक, या बँका विशिष्ट व्यवसायासाठी किंवा विशिष्ट क्षेत्रामध्ये स्थापित केलेल्या आहेत. सो फर्स्ट वन प्रकार आहे त्याचं निर्यात आणि आयात बँक, त्याला एक्झिम असं म्हणतात. निर्यात आणि आयात बँक, त्याला एक्झिम असं म्हणतात. ठीक आहे, तर ही बँक काय करते, आयात आणि निर्यात व्यापारासाठी चालना देण्यासाठी, जो कोणी व्यावसायिक किंवा व्यापारी आयात निर्यात करत असेल, ते त्याचा आयात निर्यातीचं प्रमाण वाढण्यासाठी जर त्याला निधीची आवश्यकता असेल, त्यावेळेस ही बँक त्यांना कर्ज देण्याचं काम करत असते. आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळण्यासाठी सुद्धा आयात आणि निर्यात बँक कार्यरत असते. देन समजलं आयात आणि निर्यात बँक. सेकंड लास्ट आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक. तर या बँकेची स्थापना 2 एप्रिल 1990 रोजी झालेली आहे. ठीक आहे, ही बँक स्थापना कधी झाली, 2 एप्रिल 1990 स्थापना केलेली आहे. काहीतरी जारी करावं लागतं आपल्याला, त्याच्यानंतर संसदेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर या बँकेची स्थापना झालेली आहे. सो ही जी बँक आहे आता लघु उद्योगाला कर्ज देण्याचं काम करत असते. जे लहान उद्योग असतात किंवा लघु उद्योग असतात त्यांना कर्ज पुरवण्याचं काम भारतीय लघु उद्योग विकास बँकेमार्फत केलं जातं. त्याला सिडबी असं म्हणतात. लास्ट वन आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नाबार्ड. ही जी बँक आहे
सर्वसामान्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्यासाठी उपयुक्त अशी बँक आहे. तेथील लोकांना त्यांना पाहिजे असेल तेव्हा कर्ज देण्याचं काम करत असते. अल्प मुदतीचे किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज त्या ठिकाणी लोकांना देत असते. आय होप तुम्हाला जेवढे काही बँकेचे एकूण 9 प्रकार आहेत ते 9 प्रकार तुम्हाला समजले असतील. ठीक आहे. जर याच्याबद्दल जर तुम्हाला डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. असेच जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला आधी या व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. याच बरोबर इम्पॉर्टंट हे जे मी फटाफट सांगण्याचा प्रयत्न केले, हे पॉइंट्स तुम्हाला लवकर समजावं आणि कमी वेळेमध्ये समजावं म्हणले तर हे जे पॉइंट सगळ्यात बिग बुल बॅच मध्ये एकदम डीप मध्ये शिकवण्यात आलेले प्रत्येक वर्डचं मीनिंग त्या बॅच मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्हाला तुमची इच्छा असेल की आत्ताच इथे एवढं शॉर्ट मध्ये एवढी इन्फॉर्मेशन देतात आणि बिग बुल बॅच मध्ये त्यांनी म्हणतात की 2-3 पिरियड याच्यावरती घेण्यात आहेत, 2-3 लेक्चर राहतात एवढ्याच टॉपिक वरती, तर विचार करा त्याच्यामध्ये तर किती डीप मध्ये सांगाल. ओके, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की बिग बुल बॅच जॉईन करू शकता. प्ले स्टोअर वरती DA2 अकॅडमीचं ऍप उपलब्ध आहे, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून बिग बुल बॅच जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.